हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी. एक नवीन सुरुवात. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच अगदी घाई गडबडीतच झाली. सकाळी आधी आवीच्या स्कूलला जायचं होतं, त्यामुळे त्याला टिफिन बनवायचा होता. पटपट असं त्याचा टिफिन बनवला, त्याचं आवरलं आणि छान असं त्याला बाय करत त्याला स्कूलमध्ये पाठवलं. आवी स्कूलमध्ये गेला. तो गेल्यानंतर मला घरातली आवराआवर करायची होती. सकाळी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केली. त्याच्या टिफिनबरोबर आमच्या नाश्त्याचंही काम झालं होतं, त्यामुळे मस्त असं आवरून घेतलं आणि मग आम्ही नाश्ता करायला बसलो. आमचा नाश्ता वगैरे झाला. खाऊन झाल्यानंतर कामं आवरायला सुरुवात केली. घरातले कामं काढली. पण आज मला एक काम करण्यात एक छान असा मदतनीस मिळाला होता. आमच्या छोट्याशा युवांशने त्याच्या लहान हाताने मला घरातल्या कामात खूप मदत केली. लहान मुलांची ही अशी छोटीशी मदतसुद्धा मनाला खूप आनंद देऊन जाते, नाही का? मला खूप आनंद झाला आज त्याने मला एक छोटीशी मदत केली. त्यामुळे मग नंतर कामं आटोपली आणि मग आवीला शाळेतून घरी आणण्याची वेळ झाली. आम्ही आवीला घेऊन शाळेतून घरी आलो. दुपारी आमचा मस्त असा सँडविच बनवण्याचा प्लॅन झाला होता. छान गरमागरम मी सँडविच बनवले. मुलांना खूप आतुरता होती की कधी एकदाचं भेटतं. मम्मा कधी झालं सारखं येऊन मला प्रश्न करत होते. मी बनवली आणि सँडविच त्यांना दिली. मुलांना तर ते प्रचंड आवडले. मुलं खूप खुश झाली. मुलं खुश तर आपणही खुश. सँडविच खाऊन झाल्यावर पटापट मी असं किचन आवरून घेतलं. किचन आवरून झाल्यावरती मग मुलांना थोडा आराम करायला सांगितला, म्हणजे जरा शांतता होती. नाहीतर सतत ते मस्ती काही ना काही करत राहतात. मुलं मस्त आराम करत होती. आमचा आराम झाल्यानंतर आज होता मंगळवार असला की आमच्या इकडे आठवडी बाजार असतो. आहोंची वाट बघितली. ते ऑफिसवरून आले आणि बाजारात गेलो. त्यानंतर मस्त असा भाजीपाला ते घेत होते. त्यांना भाजीपाला घेण्यात मी मदत केली. आम्ही दोघांनी मस्त असा भाजीपाला घेतला आणि घरी आलो. बाजारातून येता संध्याकाळच झाली होती. बाजार घेऊन घरी आलो. आल्या मस्त असा कडक चहा ठेवला. चहाशिवाय काही थकवा जात नाही आपला. चहा घेतला आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. आता रात्रीच्या जेवणाचे टाईम झाला होता. मग काय लागली की स्वयंपाकाला. आज मस्त असा बेत होता. चिकन बिर्याणी करायची होती. मग काय लागली माझ्या कामाला. आज अशी चमचमीत चिकन बिर्याणी बनवायची होती. चिकन आणले. चिकन स्वच्छ धुवून घेतले. चिकनला छान मसाले लावले, दही लावले आणि मॅरिनेट करून ठेवले. वरून थोडा लिंबाचा रसही लावला. छान असा भरपूर कांदा चिरला. सगळे खडे मसाले टाकून चिकनला छान फोडणी दिली. चिकन शिजेपर्यंत तांदूळ धुवून भिजत ठेवले होते, म्हणजे तांदूळ लवकर शिजतील आणि चांगले फुलतील. अशा प्रकारे बिर्याणीला सुरुवात केली. कांदा चांगला फ्राय केला. खडा मसालाही परतला. ह्या भांड्यात बरोबर बसेल की त्या भांड्यात असे करता 3 भांडे बदलले. आज पहिल्यांदा काय कन्फ्युजन होत होतं समजतच नव्हतं जेवण बनवताना. पण शेवटी योग्य भांडं भेटलं आणि त्यामध्ये बिर्याणी बनवायला सुरुवात केली. सर्व मसाले छान परतून चिकनही छान शिजवलं आणि मग त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकून योग्य मापाने पाणी घेऊन चिकन बिर्याणी छान शिजायला ठेवली. त्यानंतर तिला चांगला दम दिला. दम दिल्यानंतर बिर्याणी छान शिजली आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. मुलांना आणि आहोंना तर खूप आवडली. आहोंचा आज दिवस खूप बिझी होता, त्यामुळे त्यांना दुपारी जेवणासाठी वेळ भेटला नव्हता. त्यामुळे त्यांना असं झालं होतं कधी एकदाची बायको बिर्याणी बनवते आणि ती मला खायला भेटेल. त्यांनाही खूप आवडली. सगळे असे जेवण करून तृप्त झाले होते. आज जेवणं झाली. बाजारातून आणलेला भाजीपाला तो मी पटपट सगळा आवरला आणि व्यवस्थित असा पॅक करून
फ्रीजमध्ये ठेवून दिला. जोपर्यंत भाजीपाला आणलेल्या दिवशी मी व्यवस्थित ठेवत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मग जेवण झाल्यावरती शतपावली करायला निघालो. शतपावली करायला बाहेर पडलो. मस्त असं शतपावली केली आणि हे आहो म्हणाले, चला गाडीवरती आपण एक छोटा चक्कर मारून येऊ. आम्ही बाईकवरती बसलो आणि बघतो तर काय, मध्येच आमच्या युवांशने थेट बाईकच चालवायचा हट्ट केला आणि बाईक चालवायला सुरुवात केली. तो बाईक चालवत होता आणि माझी इथे भीतीपोटी धडधड वाढली होती. मी ओरडत होती, अहो हा खूप लहान आहे, याच्या हातात देऊ नका. पण शेवटीचं आईचं मन ना, काळजी वाटतेच. तर असा होता आजचा आमचा दिवस, धावपळीचा तितकाच आनंदी आणि गोड. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच. धन्यवाद.